मिरजेत भगवान महावीर यांच्या 2625व्या जन्मकल्याणक निमित्त कोटी कोटी नमन। जगा आणि जगू द्या हा मानवतेचा दिव्य संदेश संपूर्ण विश्वाला देणारे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या 2625व्या जन्मकल्याणक दिनानिमित्त सर्वत्र भक्तिभावाने उत्सव साजरा करण्यात येत आहे। अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि सहिष्णुता यांचे तत्वज्ञान देत मानवजातीला शांततेचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान महावीर यांचे विचार आजच्या युगातही तितकेच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहेत। त्यांच्या शिकवणीतून जगा आणि जगू द्या हा संदेश समाजात बंधुभाव, समता आणि सौहार्द वाढवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो। या पवित्र दिनानिमित्त जैन समाजासह विविध स्तरातील नागरिकांकडून प्रभात फेरी, पूजा अर्चा, प्रवचन आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। अनेक ठिकाणी गरजूंना अन्नदान व सेवा कार्यही राबवण्यात येत आहे। भगवान महावीर यांच्या 2625व्या जन्मकल्याणक दिनानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन अर्पण करत त्यांच्या शिकवणीप्रमाणे अहिंसा व सदाचाराचा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प नागरिकांनी केला आहे। आज महावीर भगवान जयंती जन्मकल्याणक निमित्त 2625 जन्मकल्याणक महोत्सव मिरज शहर शांतीनाथ दिगंबर जैन समाज व मिरज जैन सकल समाजातर्फे भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरी करण्यात येत आहे। आता सकाळी 8 वाजता पालखी, दुपारी 12 वाजता महाप्रसाद आहे। महाप्रसादात सर्वांनी लाभ घ्यावा असं आणि संध्याकाळी नामकरण सोहळा प्रचंड प्रमाणात शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर येथे होणार आहे। या सर्व कार्यक्रमांना सर्व भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो। महावीर जन्मकल्याणक निमित्तानं गेल्या 25 तारखेपासून आपण 3-4 दिवस शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर येथे सकल जैन समाजाच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम ठेवले, स्पर्धा ठेवल्या, वक्तृत्व स्पर्धा झाल्या, रांगोळी स्पर्धा झाल्या, लोकांची व्याख्यानं झाली। अशा प्रकारे आज महावीर जयंती आपण साजरी करतोय। या महावीर जयंतीनिमित्त सकाळी मंदिरामध्ये अभिषेक झाला, त्यानंतर आज मिरवणूक काढली, त्याच्यानंतर आता दुपारी महाप्रसाद राहील, संध्याकाळी नामकरण विधी म्हणून जो भारताचा कार्यक्रम असतो त्या पद्धतीनं पाळणा होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल। या महावीर जयंतीच्या निमित्तानं आपल्या मंदिरात शांतीनाथ जैन मंदिरमध्ये परमपूजा 108 सागर महाराजजी उपस्थित झाले। आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलंय, त्यांच्या पण दर्शनाचा सगळ्यांना लाभ मिळेल।